स्मार्ट अहमदनगर न्यूज। भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उद्योजक रामचंद्र मामा देवकर यांच्या कन्या सोनाली दत्तात्रय मातेरे यांची मुळशी तालुक्यातील प्रतिष्ठित घोटवडे गावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री शेखरजी वडणे यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन नूतन सरपंचांचा सत्कार करण्यात आला। घोटावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे नुकतेच घोटवडे गावच्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे नेते व उद्योजक रामचंद्र मामा देवकर यांच्या कन्या सोनाली दत्तात्रय मातेरे यांची मुळशी तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या घोटवडे गावच्या सरपंचपदी निवड झाली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील प्रमुख पद्धतीने पदाधिकाऱ्यांनी नूतन सरपंचांची भेट घेऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आमच्या प्रतिनिधींशी नूतन सरपंच सौ सोनाली दत्तात्रय मातेरे यांनी बोलताना सांगितले की घोटावडे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, मुळशी तालुक्यातील नंबर 1 चे गाव करण्याचे प्रयत्न राहतील। तसेच माझ्या स्वर्गीय आईची इच्छा पूर्ण झाली। तसेच यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते व उद्योजक रामचंद्र मामा देवकर यांनी सांगितले की येत्या काळात भारतीय जनता पार्टीला मुळशी तालुक्यात नंबर 1 चा पक्ष करणार आहे। देशात व राज्यात भाजपचे सरकार असून मुळशी तालुक्याचा विकास हा फक्त भाजपच्याच माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास रामचंद्र मामा देवकर यांनी व्यक्त केला। यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूरभाऊ कांबळे, मुळशी मंडल अध्यक्ष समीर मारणे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस वैशाली सनस, जिल्हा उपाध्यक्ष सुनीलभाऊ जांगडे, माजी सरपंच राजाभाऊ वाघ, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट किशोरदादा अडसूळ, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सचिव निखिल आढाळगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष लखन गोळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष वर्षाताई सातव, तसेच तालुका मुळशी तालुका सरचिटणीस व माजी सरपंच दत्ताभाऊ जाधव, भाग्यश्री देवकर, माजी सरपंच सारिकाताई बाळासाहेब खानेकर, सचिन धुमाळ, ज्ञानेश्वर साठे, गणेश सातव, बाळासाहेब खानेकर, विजय मातेरे, चंद्रकांत गोडांबे, सचिन धुमाळ, अमोल देवकर, सुरेखा देवकर, शिवाजी देवकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। धन्यवाद। प्रतिनिधी निखिल आढाळगे।